महत्वाची बातमी, आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याच्या आधीच आंदोलकांची धरपकड करण्यात आली। पोलिसांनी आंदोलनाच्या आधीच मंत्रालय परिसरामधून विनायक राऊत, राजू शेट्टी आणि जानकर यांना ताब्यात घेतलेला आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता। राजू शेट्टी, विनायक राऊत यांच्या नेतृत्वामध्ये गिरगाव चौपाटी ते वर्षा असा मोर्चा निघणार होता। मात्र त्याआधीच मंत्रालय परिसरामधून नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंदोलनाच्या आधीच विनायक राऊत, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना अशा प्रकारे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झाली। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। ज्यावेळेला जानकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळीची ही दृश्य, जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात होती। आंब्याला हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये द्या अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांनी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील या मोर्चाला सक्रिय पाठिंबा दिला। त्यानंतर राजू शेट्टींसह विनायक राऊत आणि त्यानंतर महादेव जानकर यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होत होते, परंतु पोलिसांनी त्या अगोदर थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, मोर्चा सुरू होण्याच्या आधीच पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलं। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की काही बाचाबाची कार्यकर्त्यांसोबत पोलिसांची झाली, मात्र पोलिसांनी अचानक धडक कारवाईला सुरू केल्याची माहिती आहे। आणि जी दृश्य दिसतात त्यातून सुद्धा हेच दिसतंय। शेतकरी नेते राजू शेट्टींचा आंबा उत्पादक बागायतदार अध्यक्षांना मोर्चा न काढण्याच्या ज्या नोटिसेस आहेत त्या यापूर्वीच देण्यात आल्या होत्या, मात्र मोर्चा काढणार या मागणीवरती सर्व नेते ठाम होते। सर्व शेतकरी नेत्यांनी आपली एक मोठ बांधली होती आणि आज मंत्रालयाच्या समोरील शिवालय जे निवासस्थान आहे शिवसेनेचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं कार्यालय, त्या ठिकाणी हे सगळे जमले होते। या ठिकाणी आपण पाहतोय भाई जगताप पण पोहोचले आणि काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहे सकपाळ ते सुद्धा पोहोचले होते। मात्र आंदोलनाला अचानक सुरुवात झाली आणि आंदोलकांकडून आंबे भिरकावण्यास पोलिसांवर सुरुवात झाली। त्यांनी आंबे भिरकावून या सगळ्यांचा निषेध नोंदवला आणि आमच्यावरती दमदाटी का असा सवाल सुद्धा पोलिसांना शेतकरी जे आहेत त्यांना आता पोलिसांकडून या ठिकाणी कायद्याचा वापर, बळाचा वापर करून या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। बघा या ठिकाणची सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आंबे फेकले जात आहेत, बघा या ठिकाणी आंबे फेकून निषेध केला जातोय। शेतकऱ्यांकडून पोलिसांवरती आंबे फेकले जात आहेत आणि आंबे फेकून या ठिकाणी पोलिसांचा जो निषेध आहे तो सुद्धा या ठिकाणी नोंदवला जातोय आणि शेतकऱ्यांकडून या ठिकाणी आंबे फेकले जात आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। जे कार्यकर्ते त्यांना या ठिकाणी केलं जात आहे। आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहे, तुमच्यावर पण आंबा फेकलाय, तुमच्या डोक्यावर पडला, आम्ही पाहिलं, कारवाई होते। तरी सगळी दृश्य आपण पाहतोय बघा, एक एक करून या सगळ्यांना बघा आंबे फेकले जातात। हे सगळे जे शेतकरी आहेत ते आक्रमक आंबे फेकून काय झालं, हो काय झालं।